नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। कसे आहात मुलांनो? मजेत ना? मी आशा करते की तुम्ही सगळे मजेत आणि सुरक्षित असाल आणि अभ्यास देखील करत असाल। मुलांनो, हे आपले मराठीचे वर्कबुक मी आणि मराठी इयत्ता 3री। मुलांनो, आज आपण आपल्या मराठी विषयात सेमिस्टरनंतर जे काही पाठ म्हणजे लेसन्स शिकलो त्यातील काही लेसन्सची म्हणजे पाठांची उजळणी किंवा रिव्हिजन करून घेणार आहोत। हा सराव आपल्याला उपयोगात येणारा आहे, त्यामुळे आपण आज हा सराव करणार आहोत। सर्वप्रथम आपण आपला पाठ क्रमांक 11 दसरा या पाठाची रिव्हिजन म्हणजेच सराव करणार आहोत। आता आपण पाठाचे वाचन करूयात। पाठ क्रमांक 11 दसरा। दसरा हा एक मोठा सण आहे। या दिवशी शाळेत शारदा पूजन करतात। शारदा ही ज्ञानाची देवता आहे। याच दिवशी रामाने रावणाला मारले व सीतामाईची सुटका केली। याकरिता लोक हा सण साजरा करतात। या दिवशी सकाळी दारावर तोरण लावतात। दुपारी खीर, बासुंदी, दूधपाक असे गोड जेवण करतात। सायंकाळी लोक देवळात जातात। देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात। देवाला आपट्याची पाने वाहतात। या दिवशी या पानांना सोने समजतात। लोकही एकमेकांना हे सोने देऊन शुभचिंतन करतात। सोने देऊन लोक घरी परततात। मग घरातील बायका या लोकांना ओवाळतात। दसरा हा सण सबंध भारतात साजरा केला जातो। मुलांनो, आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात, जसे होळी, दिवाळी, गुढीपाडवा, नाताळ, ईद, पोंगल, ओणम हे सगळे सण साजरे करतात। त्यापैकीच एक सण म्हणजे दसरा। सण म्हणजेच फेस्टिवल। तर मग मुलांनो, दसरा हा एक मोठा सण आहे। ज्याप्रमाणे आपण दिवाळी हा मोठा सण साजरा करतो, त्याचप्रमाणे दसरा हा देखील एक मोठा सण आहे। या दिवशी शाळेत शारदा पूजन करतात। शारदा म्हणजे कोण? तर देवी सरस्वती, द गॉडेस ऑफ लर्निंग। मग शारदा ही कोण आहे? तर ज्ञानाची देवता आहे, म्हणजे त्या देवीकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होते। तुम्ही कोठे ना कोठे किंवा आपल्या शाळेत देवी सरस्वती म्हणजे शारदा या देवीचा फोटो बघितला असेलच। मग दसरा या सणाच्या दिवशी शारदा पूजन करतात। दसरा हा सण का साजरा करतात? तर याच दिवशी रामाने रावणाला मारले व सीतामाईची सुटका केली। रावणाने सीतामाईला पळवून नेले होते। मग त्याच दिवशी रामाने त्या सीतामाईची सुटका केली। याकरिता लोक हा सण साजरा करतात। साजरा करणे म्हणजेच टू सेलिब्रेट। मुलांनो, याच दिवसाला आपण अजून एक नावाने ओळखतो, ते म्हणजेच विजयादशमी। विजयादशमी म्हणजेच दसरा। आपण 9 दिवसांचे नवरात्र साजरे करतो आणि 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा करतो, कारण याच दिवशी देवीने महिषासुराचा वध देखील केला होता, म्हणून याला विजयादशमी असे म्हणतात। तर मग मुलांनो, या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी दारावर तोरण लावतात। दुपारी खीर,
बासुंदी, दूधपाक असे गोड जेवण करतात. मग लोक सकाळी लवकर उठून आपल्या दारांवर तोरण लावतात. आपण कोणत्याही सणासुदीला आपल्या दारावर तोरण लावतो. फुलांचे तोरण किंवा कापडी तोरण आपण लावत असतो. आणि सण म्हटला की आपल्या घरी काहीतरी गोड पदार्थ बनवतो. मग दसऱ्याच्या दिवशी देखील खीर, बासुंदी, दूधपाक असे गोड जेवण करतात. गोड म्हणजे कसे? स्वीट. त्यानंतर मुलांनो, सायंकाळी लोक देवळात जातात. सायंकाळ म्हणजेच संध्याकाळ, इव्हनिंग. मग सायंकाळी लोक देवळात जातात. देऊळ म्हणजेच मंदिरात जातात. देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात. मग पालखी म्हणजे अ पालनक्वीन. मग लोक देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात. देवाला आपट्याची पाने वाहतात. या दिवशी या पानांना सोने समजतात. लोकही एकमेकांना हे सोने देऊन शुभचिंतन करतात. मग मुलांनो, आपण देखील दसरा या सणाच्या दिवशी काय करतो तर आपट्याची पानं एकमेकांना सोने समजून देत असतो. आपण आपल्या शेजारच्यांना देतो किंवा नातेवाईकांना ही आपट्याची पानं सोनं समजून देत असतो. आणि लोकही एकमेकांना हे सोने देऊन काय करतात? शुभचिंतन करतात, म्हणजे टू ग्रीट. सोने देऊन लोक घरी परततात, म्हणजे आपल्या घरी परत येतात. मग घरातील बायका म्हणजे घरातील ज्या लेडीज वुमन्स असतात, या बायका या लोकांना काय करतात? ओवाळतात. आणि दसरा हा सण सबंध भारतात साजरा केला जातो. सबंध म्हणजे संपूर्ण भारतात, ऑल इंडियामध्ये हा सण साजरा केला जातो, सेलिब्रेट केला जातो. मुलांनो, आपल्या पाठात आलेल्या काही शब्दार्थांचं आपण इथे वाचन करून घेऊयात. सण म्हणजेच फेस्टिवल. शारदा, सरस्वती, द गॉडेस ऑफ लर्निंग. पूजन, वर्शिप. सुटका करणे, टू सेट फ्री. साजरा करणे, टू सेलिब्रेट. तोरण लावणे, टू डेकोरेट विथ गार्लँड्स ऑफ फ्लावर्स अँड लीव्ज. वाहने, टू ऑफर. पालखी, अ पालनक्वीन. शुभचिंतन करणे, टू ग्रीट. एकमेकांना, टू ईच अदर. मुलांनो, आता आपण यापुढील आपला पाठ क्रमांक 12 नाचणारी बाहुली या पाठाची उजळणी म्हणजे रिव्हिजन करून घेणार आहोत. प्रथम आपण पाठाचे वाचन करूया. रेणू आणि नीलू चिमणीची खास दोस्ती होती. नीलू एका झाडावर छोट्याशा घरट्यात राहायची. एकदा रेणू खिडकीत उदास बसली होती. नीलू म्हणाली, तुला काय झाले रेणू? माझी गुलाबी बाहुली बागेत हरवली आहे, रेणूने उत्तर दिले. अरे च्या, चल तर मग तिला शोधूया, नीलू म्हणाली. नीलू व रेणूने गुलाबी बाहुलीला सगळीकडे शोधले. झाडाखाली, गवताच्या मागे, सगळीकडे, पण बाहुली काही सापडेना. तेवढ्यात नीलूचा मित्र परीन पतंग तिथे आला. त्याने विचारले, रेणू का बरे रडते? गुलाबी बाहुली हरवल्याचे नीलूने सांगताच परीन म्हणाला, अरे च्या, रेणूला कसे हसवायचे ते मला ठाऊक आहे. असे म्हणून परीन गेला ढगांकडे आणि त्याने ढगांना पाऊस पाडायला सांगितले. आणि काय आश्चर्य, खरंच पाऊस पडू लागला. त्याबरोबर पोपट, मैना, मोर आणि इतर पक्षी आनंदाने नाचू गाऊ लागले. आपल्या बागेत सर्वांना बागडताना पाहून रेणूलाही खूप आनंद झाला. रेणूला हसताना पाहून नीलूलाही आनंद झाला. आहा, किती सुंदर रंग, किती छान पाऊस आणि किती गोड गाणी, रेणू आनंदाने म्हणाली. ती आपल्या बाहुलीबद्दल पार विसरून गेली. रेणू, नीलू आणि परीन रंगीबिरंगी पावसात नाचू लागले. अचानक परीनला एका झुडपामागे लपलेली गुलाबी बाहुली दिसली. ते पहा रेणू, परीन ओरडला, हीच तर तुझी गुलाबी बाहुली नव्हे?
हो हो, हीच ती. रेणूने आनंदाने उडी मारली. तिची गुलाबी बाहुली एकदाची सापडली. थँक्यू परीन, तू आमचा खरा मित्र आहेस, नीलू आणि रेणू एकदमच म्हणाल्या. मुलांनो, या पाठात रेणू आणि नीलू चिमणीची खास दोस्ती होती. नीलू नावाची एक चिमणी आणि रेणू तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी, या दोघींची खास दोस्ती होती, म्हणजेच मैत्री होती, फ्रेंडशिप होती. मग नीलू एका झाडावर छोट्याशा घरट्यात राहायची. नीलू ती चिमणी छोट्याशा घरट्यात, घरटं म्हणजे नेस्टमध्ये राहायची. मग एकदा रेणू खिडकीत उदास बसली होती. ती रेणू नावाची मुलगी उदास बसली होती, म्हणजेच सॅड होती. मग ती नीलू चिमणी तिला विचारते, तुला काय झालं रेणू? मग ती रेणू सांगते की माझी गुलाबी बाहुली बागेत हरवली आहे. मग ती चिमणी म्हणते, चल तर मग तिला आपण शोधूया. मग त्या दोघी बागेत ती बाहुली शोधायला जातात. मग बाहुलीला त्या सगळीकडे शोधतात, झाडाखाली, गवताच्या मागे, सगळीकडे, पण बाहुली काही सापडत नाही. तेवढ्यात नीलूचा मित्र परीन पतंग तिथे येतो. ती चिमणी नीलू, तिचा मित्र परीन पतंग, पतंग म्हणजे काय, काईट, तिथे येतो. मग त्याने विचारले, ती रेणू रडत असताना त्याने विचारले, रेणू का बरं रडते? मग ती सांगते की माझी गुलाबी बाहुली हरवली आहे. मग तो परीन पतंग म्हणतो, अरे च्छा, रेणूला कसे हसवायचे ते मला ठाऊक आहे, म्हणजेच माहिती आहे. असे म्हणून परीन ढगांकडे जातो आणि तो ढगांना पाऊस पाडायला सांगतो. मुलांना, असं होऊ शकतं का? आपण ढगांना सांगितलं आणि पाऊस पडतो? नाही. तर या पाठात आपल्याला कल्पना केलेली दिसून येते. मग तो परीन पतंग ढगांकडे जातो आणि तो ढगांना पाऊस पाडायला सांगतो. आणि काय आश्चर्य, खरंच पाऊस पडू लागला. त्याचबरोबर मग पोपट, मैना, मोर आणि इतर पक्षी आनंदाने नाचू गाऊ लागले. आपल्या बागेत म्हणजे आपल्या गार्डनमध्ये सर्वांना बागडताना किंवा खेळताना पाहून रेणूलाही खूप आनंद झाला. रेणूला हसताना पाहून नीलूलाही आनंद झाला. मुलांनो, ज्याप्रमाणे आपले मित्र देखील उदास असतील किंवा दुःखी असतील, तेव्हा आपल्याला ज्याप्रमाणे दुःख होतं, त्याचप्रमाणे या पाठात रेणूला उदास बघून नीलूलाही उदास वाटत होते. मग ती तिला बागेत घेऊन जाते तिची बाहुली शोधायला. मग रेणूला हसताना पाहून नीलूलाही आनंद होतो. मुलांनो, पावसात भिजायला तर सर्वांना आवडते. परीन पतंगाने येथे ढगांना पाऊस पाडायला सांगितले आणि खरंच पाऊस पडू लागला. त्यात मग पोपट, मैना, मोर आणि इतर पक्षी आनंदाने नाचू गाऊ लागले. मग या सगळ्यांना आपल्या बागेत बागडताना म्हणजे खेळताना, मज्जा करताना पाहून रेणूलाही खूप आनंद झाला. मग ती म्हणते, किती सुंदर रंग, किती छान पाऊस आणि किती गोड गाणी. ती आनंदाने म्हणाली. ती आपल्या बाहुलीबद्दल सगळं विसरून गेली, म्हणजे पार विसरून गेली. रेणू, नीलू आणि परीन रंगीबेरंगी पावसात नाचू लागले. मग अचानक परीनला एका झुडपामागे लपलेली गुलाबी बाहुली दिसली. मग तो जोरात ओरडला, ते पहा रेणू, हीच तर तुझी गुलाबी बाहुली नव्हे? मग रेणू म्हणते, हो हो, हीच ती. रेणूने आनंदाने उडी मारली. मुलांनो, ज्याप्रमाणे तुमचं देखील एखादी खेळणं हरवलं आणि ते जर सापडलं तर तुम्हाला ज्याप्रमाणे आनंद होतो, त्याचप्रमाणे रेणूलाही आनंद झाला आणि तिने आनंदाने उडी मारली. तिची गुलाबी बाहुली एकदाची सापडली. मग ती त्या परीन पतंगाला म्हणते, थँक्यू परीन, तू आमचा खरा मित्र आहेस. थँक्यू म्हणजेच धन्यवाद आणि म्हणते तू आमचा खरा मित्र आहेस, म्हणजे खरा मित्र म्हणजेच ट्रू फ्रेंड. नीलू आणि रेणू एकदमच म्हणाल्या, त्या दोघी मैत्रिणी एकदमच त्या परीनला थँक्यू म्हणाल्या. मग मुलांनो, आपल्याला या पाठातून काय शिकायला मिळाले? मुलांनो,
जर आपल्या आयुष्यात चांगले मित्र असतील तर आपण कधीच दुःखी राहू शकत नाही किंवा संकटात राहू शकत नाही. म्हणून आयुष्यात चांगले मित्र बनवा आणि मैत्री जपा. त्यामुळे आपण कधीच दुःखी राहू शकत नाही. मुलांनो, पाठात आलेले काही शब्दार्थ आता आपण वाचूयात. चिमणी, स्पॅरो, झाडावर, ऑन द ट्री, शोधले, सर्च, सगळीकडे, एव्हरीवेअर, रडते, क्राईंग, ढग, क्लाउड्स, सापडली, फाउंड, एकदाची, ॲट वन्स. मुलांनो, तुम्ही या शिकवलेल्या दोन्ही पाठांचे वाचन करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवा आणि जास्तीत जास्त सराव करा. धन्यवाद.